नमस्कार, मी मिलिंद पगारे. आज आपण बघूया टॅनग्राम पझल. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 7 तुकडे या चौरसाचे केलेले आहेत. या 7 तुकड्यांचा वापर करून विविध आकार कसे बनवले जातात हे आपण आता बघूया. हे टॅनग्राम पझल अंदाजे 200 वर्षापेक्षा जास्त काळाहून प्रचलित आहे. या तुकड्यांचा वापर करून आपण अशा प्रकारे विविध आकार तयार करू शकतो. इंटरनेटवर विविध पर्याय सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. दिलेल्या मापानुसार हे 7 तुकडे तयार केलेले आहेत. यापैकी 6 तुकड्यांचा वापर करून आपण हा मेणबत्तीचा आकार तयार केलेला आहे. टॅनग्राम पझल मधले तुकडे ओव्हरलॅप न करता वापरणं अपेक्षित असतं. जर आपण ओव्हरलॅप करून हे तुकडे वापरले तर आपल्याला अधिक आकार तयार करता येतील आणि हा मेणबत्तीचा आकार त्यापैकीच एक आहे. आपल्याकडे हे 7 तुकडे आहेत. यापैकी 6 तुकड्यांचा वापर करून आपण हा मेणबत्तीचा आकार तयार केलेला आहे. आपल्या कल्पनेनुसार आपण मानवी आकृती, पशुपक्ष्यांची आकृती, निसर्गातील आकृत्या तयार करू शकतो. या संबंधी अधिक माहिती हवी असल्यास कृपया संपर्क करा.